एक महत्त्वाची बातमी समोर येते। भारतानं इतिहासातील सगळ्यात मोठं पाऊल उचललंय। भारतानं शांततेच्या काळात प्रथमच 12 अण्वस्त्र तैनात केल्याचा दावा स्कॉटहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालातून करण्यात आलाय। त्यामुळे देशाच्या अण्वस्त्र धोरणात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत। एअरबुक 2026 मध्ये सिप्रीनं याबाबत माहिती दिली आहे। भारताकडे आता एकूण 190 अण्वस्त्र आहेत, त्यापैकी 12 अण्वस्त्र तैनात आहेत। या बदलामागे भारताच्या सागरी अण्वस्त्र क्षमतेतील वाढ हे प्रमुख कारण मानलं जात आहे। तर भारताची अण्वस्त्र ताकद वाढल्यामुळे जगाला कशी धडकी बसणार आहे, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शांततेच्या काळात भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्र तैनात करण्यात आली आहेत। भारताचा एकूण अण्वस्त्र साठा 190 वर पोहोचलाय। अण्वस्त्र थेट क्षेपणास्त्रांना जोडून लष्करी तळांवर सज्ज झाली आहेत। चीनमधील कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचणारी दीर्घ पल्ल्याची शस्त्र विकसित करण्यात आली आहेत। तर सागरी अण्वस्त्र क्षमता वाढल्यानं जगाला आता धडकी भरली आहे। सध्या तैनात असलेली अण्वस्त्र आहेत अमेरिकेत 1770, रशियात 1796, चीनमध्ये 24, भारतात 12। यापैकी वापरातील अण्वस्त्र आहेत अमेरिकेत 2770, रशियात 4400, चीनमध्ये 34 आणि भारतात 190। तर या देशांमधली एकूण अण्वस्त्र आहेत अमेरिकेत 5042, रशियात 5420, चीनमध्ये 620, भारतात 190 आणि पाकिस्तानात 170। तर 2026 मधली वाढ आणि घट आपण पाहूयात। अमेरिकेत 135 ने घट झाली आहे, रशियात 39 ने घट झाली आहे, तर चीनमध्ये 20 अण्वस्त्रांची वाढ झाली आहे, भारतातही 10 अण्वस्त्रांची वाढ झाली आहे।